जय हिंद मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्राचा भूगोल। आणि याच्या अगोदर आपण महाराष्ट्राचा भूगोलावरती लेक्चर घेतलेले आहेत, त्याच्या पुढे आपण कंटिन्यू करत आहोत। आपण एकंदरीत प्रशासकीय विभाग बघितले होते, प्राकृतिक विभाग बघितले होते आणि प्रादेशिक विभाग बघितलेले होते। आता आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या। त्यासाठी बघा मित्रांनो, सगळ्यात पहिले तुम्हाला हा जो चार्ट मी तुम्हाला बनवून दिलेला आहे तो तुम्हाला पाठ करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला सगळ्या पद्धतीने प्रश्न हे सोडवता येतील। बघा, महाराष्ट्रातील ज्या काही प्रमुख नद्या आहेत त्यांच्याविषयी आपल्याला माहित असणं खूप गरजेचं आहे। ऍक्च्युली या नद्यांमुळे अनेक गोष्टी सुजलाम सुफलाम महाराष्ट्राला बनवण्याचं काम जे कोणी करत असेल ते म्हणजे महाराष्ट्रातील प्रमुख नद्या करतात। ओके, तर सर्वात प्रथम नद्याचे दोन प्रकार पडतात। एक म्हणजे कोकणातील नद्या, जो आपला कोकण विभाग आहे त्याच्यातील नद्या, आणि दुसरा म्हणजे पठारावरील नद्या। ठीक आहे, पठारावरील म्हणजे कोकण भाग तुम्हाला माहितीच आहे। प्रशासकीय विभाग कोकण, कोकणामध्ये एकूण 7 जिल्हे आहेत। 7 जिल्ह्यांमध्ये आढळणाऱ्या ज्या काही नद्या आहेत त्या नद्यांना आपण कोकणातील नद्या म्हणतो। आणि पठारावरील नद्या या काय आहेत, पठारावरील भागामध्ये कोकणचा भाग सोडला तर इतर जो काही महाराष्ट्राचा भाग आहे तो पठार, तुम्ही नकाशा बघितला असणार, तो पठार आहे सगळीकडे। आणि त्यानुसार त्याचे पण तीन प्रकार पडतात पठारावरील नद्यांचे। एक म्हणजे पूर्ववाहिनी नद्या, दुसरं म्हणजे पश्चिमवाहिनी नद्या, आणि तिसरं म्हणजे दक्षिणवाहिनी नद्या। असे पठारावरील जे काही भाग आहेत त्याचे 3 प्रकार पडतात। कोणकोणते लक्षात ठेवा, पूर्ववाहिनी नद्या, पश्चिमवाहिनी नद्या आणि दक्षिणवाहिनी नद्या। तर बघा, ज्या कोकणातील काही नद्या आहेत या सर्व नद्या कोणाला जाऊन मिळतात, पश्चिमवाहिनी नद्या आहेत। कोकणामधील ज्या काही जेवढ्या पण नद्या आहेत, ओके, कोकणातील नद्या पश्चिमवाहिनी नद्या आहेत आणि त्या सर्व अरबी समुद्राला जाऊन मिळतात। एकंदरीत आपला जो भारत देश आहे, भारत देशाला किती समुद्र लाभले, कोणकोणते समुद्र आणि किती समुद्र लाभलेला आहे हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। आपल्या महाराष्ट्रापुरती जर आपण विचार केला तर महाराष्ट्राला फक्त एकच अरबी समुद्र लागलेला आहे। आणि जर भारताचा विचार केला तर भारताला अरबी समुद्र आहे, त्याच्यानंतर बंगालचा उपसागर आहे, आणि तिसरा म्हणजे हिंदी महासागर आहे। असे एकंदरीत 3 सागर भारताला लागलेले आहेत। त्यापैकी आता आपण महाराष्ट्रातील नद्यांचा विचार करतोय, म्हणून बघा, कोकणातील पहिला पॉइंट म्हणजे कोकणातील नद्या, दुसरा पॉइंट म्हणजे पठारावरील नद्या। मग कोकणातील जेवढ्या पण नद्या आहेत त्या कोणत्या वाहिनी आहेत, पश्चिम वाहिनी नद्या आहेत। याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जातो की कोकणातील ज्या काही नद्या आहेत त्या कोणत्या दिशेला वाहतात किंवा कोणत्या वाहिनी आहेत, तर काय आहेत, पश्चिम वाहिनी नद्या आहेत। आणि कोकणातील सर्व नद्या कोणत्या समुद्राला जाऊन मिळतात, तर अरबी समुद्राला जाऊन मिळतात। बघा, मग कोकणातील ज्या काही नद्या आहेत महत्त्वाचे त्यांचे नाव आहेत बघा, दमनगंगा, सूर्या, वैतरणा, तानसा, उल्हास, सावित्री, वशिष्ठी, काळ, कुंडलिका, तेरेखोल आणि शास्त्री। या काय कोकणातील प्रमुख नद्या आहेत। बघा, दमनगंगा, सूर्या, वैतरणा, तानसा, उल्हास, सावित्री, वशिष्ठी, काळ, कुंडलिका, तेरेखोल आणि शास्त्री। ऍक्च्युली यांचा प्रत्येक नद्यांचा आपण सविस्तर अभ्यास करणारच आहोत। महत्त्वाचे आपल्याला फक्त पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून काय काय महत्त्वाचे असतात तेवढंच पॉइंट आपण बघणार आहोत। ओके, हे झालं कोकणातील नद्या। त्याच्यानंतर पठारावरील ज्या काही नद्या आहेत त्यांचे 2-3 विभाग पडतात, पूर्ववाहिनी, पश्चिम वाहिनी आणि दक्षिण वाहिनी। तर पूर्ववाहिनी नद्यामध्ये 3 नद्या येतात फक्त महाराष्ट्रातील, एक म्हणजे गोदावरी, दुसरी म्हणजे भीमा आणि तिसरी म्हणजे कृष्णा। बघा, पूर्ववाहिनी नद्यामध्ये जर आपण विचार केला तर 3च नद्या येतात, गोदावरी, भीमा आणि कृष्णा। आणि या 3च्या 3 नद्या कोणाला जाऊन मिळतात, बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात। म्हणजे या ज्या पूर्ववाहिनी नद्या आहेत त्या कोणाला जाऊन मिळतात, बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात। लक्षात ठेवा, पूर्ववाहिनी, मी नेहमी प्रश्न विचारतो, मुलांना पण प्रश्न विचारतो, गोदावरी नदी कोणत्या दिशेला वाहते, सर्वांचं उत्तर येतं पश्चिम वाहिनी। ऍक्च्युली गोदावरी, भीमा आणि कृष्णा या 3 ज्या काही नद्या आहेत या पूर्ववाहिनी नद्या आहेत आणि त्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात, अरबी समुद्रामध्ये नाही। त्याच्यानंतर पश्चिम वाहिनी नद्या आहेत, फक्त नर्मदा आणि तापी या 2 नद्या आहेत। त्या पण महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशामध्ये दोन्हीच्या दोन्ही उगम पावतात,
उत्तर प्रदेशामधून महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यामध्ये वाहून परत गुजरातला जाऊन अरबी समुद्राला जाऊन मिळतात. ओके, तर या काय नर्मदा आणि तापी नदी आहेत या अरबी समुद्राला मिळतात, परंतु महाराष्ट्राच्या भागाला जो अरबी समुद्र लागलेला आहे त्या भागाला न मिळता गुजरातच्या भागामध्ये जे अरबी समुद्र आहे, गुजरातला जो अरबी समुद्र लागलेला आहे त्या अरबी समुद्रामध्ये जाऊन मिळतात. त्याच्यानंतर पूर्वचा प्रकार पडतो तुमचा दक्षिण वाहिनी नद्या. दक्षिण वाहिनी नद्या वर्धा आणि वैनगंगा या ज्या काही आपल्या विदर्भमध्ये आढळतात, या नद्या काय आहेत, वर्धा आणि वैनगंगा विदर्भमध्ये आढळतात. महाराष्ट्राचा जो प्रशासकीय विभाग बोललो तो तुम्हाला, प्राकृतिक विभाग बोललो तर विदर्भमध्ये आढळतात. तर विदर्भमध्ये या वर्धा आणि वैनगंगाचा उगम होतो आणि त्या नद्या गोदावरीला जाऊन मिळतात. कोणाला मिळतात? गोदावरीला जाऊन मिळतात. परंतु या ज्या नद्या आहेत या दक्षिणेकडे वाहतात. लक्षात ठेवा, या नद्या दक्षिणेकडे वाहत जाऊन गोदावरीला जाऊन मिळतात. त्याच्यानंतर कोकणातील ज्या काही नद्या आहेत त्यांचं एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की कोकणातील सर्व नद्या ह्या आखूड असतात, जास्त लांबीच्या नद्या नसतात. कोकणातील नद्या काय असतात? आखूड असतात, जास्त लांबीच्या नद्या नसतात. आता तुम्हाला समजलं असेल, हा चार्ट तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून काढायचा आहे. ओके, आता जर आपण विचार केला गोदावरी खोरे, आपण महाराष्ट्रातील प्रमुख नद्या बघतोय, तर प्रमुख नद्यांमध्ये गोदावरी खोरे हा येतो. म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी खोरे जर कोणी असेल तर ती कोणती आहे? गोदावरी आहे. याला सर्वात मोठे नदी खोरे म्हणतात. तर बघा, या गोदावरी नदीचा माहिती आपल्याला पाहिजे, कारण परीक्षेच्या दृष्टिकोनातून तर इम्पॉर्टंट आहेच आणि शिवाय तुम्हाला जनरल नॉलेजसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे बघा, व्यवस्थित लक्ष द्या आणि तुम्ही जर हा नोट करून घेतला तरी चालेल, काय अडचण नाहीये. बघा, गोदावरी खोरे, गोदावरी नदी सर्वात लांब नदी आहे महाराष्ट्रातील, सर्वात प्रमुख नदी आहे महाराष्ट्रातील आणि या गोदावरी नदीवरती विविध प्रकारचे उपयोग केला जातो. ते कोणते ते आपण बघणार आहोत. तर बघा, गोदावरीचा पहिला उगमस्थान कोणत्या ठिकाणी आहे? त्र्यंबकेश्वर, नाशिक या ठिकाणी सह्याद्री पर्वतामध्ये उगम पावते गोदावरी नदी. बघा, तुम्हाला मी पहिल्या लेक्चर मध्ये बोललोय की महाराष्ट्राचा नकाशा तुम्ही डोळ्यासमोर ठेवा आणि त्या महाराष्ट्राच्या नकाशानुसार तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला सगळ्यात बेस्ट पडेल. तर बघा, गोदावरी नदीचा आपण आज अभ्यास करणार आहोत. तर गोदावरी नदी कुठे उगम पावते? त्र्यंबकेश्वर, सह्याद्री पर्वतामध्ये त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आणि नाशिक जिल्ह्यामध्ये काय पावते? गोदावरी नदी ही उगम पावते. महाराष्ट्रातील प्रमुख नदी आणि सर्वात मोठी नदी. त्याच्यानंतर याचे जे काही सीमा आहेत, या सीमा सातमाळा, अजिंठा व हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगाच्या दरम्यान गोदावरी नदी काय करते? वाहत जाते. सातमाळा, अजिंठा आणि हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगा आपण याच्या अगोदर बघितलेल्या आहेत. तर या दोघांच्या दरम्यान ती काय करते? वाहत जाते. आणि या गोदावरी नदीमुळे सातमाळा, अजिंठा आणि हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगा काय झालेल्या आहेत? वेगवेगळे झालेले आहेत. तर बघा, गोदावरी जी नदी आहे ती कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते? नाशिक जिल्ह्यामध्ये उगम पावते. नाशिक कोणती? नगरला जाते. बघा, लक्षात ठेवायचं, नाशिक वरून अहमदनगरला जाते. त्याच्यानंतर ती जाते पुढे प्रवास औरंगाबादला जाते. औरंगाबादवरून परत ती पुढच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे जालनामध्ये जाते. जालन्यामधून परत बीडमध्ये जाते. बीडमधून परत परभणीमध्ये जाते. परभणीवरून परत नांदेडला जाते आणि नांदेडहून ती काय करते? दुसऱ्या राज्यामध्ये प्रवेश करते. बघा, गोदावरी नदी आपल्याला प्रश्न नेहमी विचारला जातो, कोणकोणत्या जिल्ह्यामधून जाते? तर नाशिक, नाशिकवरून लगेच नगर, नगरवरून औरंगाबादला स्टॉप घेते. औरंगाबादवरून गाडी चालू केली का जालन्याला जाते. जालन्यावरून परत बीडला जाते. बीडवरून परत परभणीला जाते. परभणीवरून परत नांदेडला जाते. म्हणजे महाराष्ट्राच्या एकंदरीत 1 2 3 4 5 6 7 जिल्ह्यातून महाराष्ट्रातून गोदावरी नदी ही काय करते? वाहत जाते. बघा, लक्षात ठेवा, कोणकोणत्या जिल्ह्यामधून गोदावरी नदी जाते हे आपल्याला प्रश्न विचारला जातो किंवा याच्यापैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही असा प्रश्न विचारला जातो. म्हणून एवढं लक्षात ठेवा, नाशिक, अहमदनगर, बाकी मग औरंगाबाद, जालना, बीड, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यातून वाहत जाऊन ती पुढे दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन मिळते. दुसऱ्या राज्यात
प्रवेश करते। तर बघा, जर याचे विशेष आपण सांगायला गेलो तर महाराष्ट्रातील सर्वात जास्त जिल्ह्यातून वाहणारी नदी म्हणून गोदावरी नदी ओळखली जाते। महाराष्ट्रातील सर्वात जास्त जिल्ह्यातून वाहणारी नदी म्हणून गोदावरी नदी ही ओळखली जाते। त्याच्यानंतर महाराष्ट्रातील नद्यांमध्ये सर्वात लांब नदी, सगळ्याच गोष्टीत लांब नदी कोणती आहे? गोदावरी नदी आहे। बघा, आपल्याला विशेष काय काय सांगता येईल बघा। पहिला प्रश्न म्हणजे गोदावरी नदी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते? नाशिक जिल्हा। गोदावरी नदी कोणत्या ठिकाणी उगम पावते? त्र्यंबकेश्वर, सह्याद्री पर्वतात, ब्रह्मगिरी या ठिकाणी। जर एकदम आपण ज्या जिथून उगमच निघतो, पाणीच बाहेर निघतो, त्या ठिकाणी जर पोहोचायचं ठरलं तर बघा, नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर या ठिकाणी, त्र्यंबकेश्वरमध्ये सह्याद्री पर्वतामध्ये ब्रह्मगिरी या ठिकाणी गोदावरी नदी उगम पावते। ओके, त्याच्यानंतर गोदावरी नदीमुळे काय झालेलं आहे? सातमाळा अजिंठा व हरिश्चंद्र बालाघाट या दोन डोंगर रांगा वेगवेगळ्या झालेल्या आहेत। हरिश्चंद्र बालाघाट आणि सातमाळा अजिंठा या दोन डोंगर रांगा काय झालेल्या आहेत? वेगवेगळ्या झालेल्या आहेत। त्याच्यानंतर काय सांगतील, कोणकोणत्या जिल्ह्यामधून गोदावरी नदी फिरते? तर नाशिक जिल्हा, नगर जिल्हा, औरंगाबाद जिल्हा, जालना, बीड, परभणी, नांदेड या जिल्ह्यातून गोदावरी नदी वाहत जाते। गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे। ओके, त्याच्यानंतर याची जर एकूण लांबी जर आपण बघितली की गोदावरी नदी किती किलोमीटर वाहते, तर जवळपास 1465 किलोमीटर गोदावरी नदी काय आहे? वाहत जाते। त्यापैकी महाराष्ट्राला किती लाभलेला आहे गोदावरी नदीचा? 732 किलोमीटरचा भाग महाराष्ट्राला लाभलेला आहे गोदावरी नदीचा। गोदावरी नदी महाराष्ट्रातच उगम पावते आणि तिची एकूण लांबी म्हणजे एकूण लांबी किती? 1465 किलोमीटर पैकी महाराष्ट्रामध्ये 732 किलोमीटर लांबी आहे, लक्षात ठेवा। त्याच्यानंतर ज्या काही गोदावरीच्या उपनद्या आहेत त्या आपण महत्त्वाच्या आहेत। तर गोदावरीच्या उपनद्या कोणकोणत्या आहेत ते आपण बघूया। तर दारणा आहे, प्रवरा आहे, सिंदफळा आहे, दुधना आहे, मुळा आहे, कुंडलिका आहे, शिवणी आहे। ह्या काय नद्या आहेत? या प्रमुख उपनद्या आहेत। त्याच्यानंतर दक्षिण पूर्णा आहे, प्राणहिता आहे, इंद्रावती आहे आणि कादवा इत्यादी काय नद्या याच्या उपनद्या आहेत। कशाच्या? आपल्या गोदावरी नदीच्या उपनद्या कोणकोणत्या आहेत? तर दारणा, प्रवरा, सिंदफळा, दुधना, मुळा, कुंडलिका। ओके, त्याच्यानंतर जे काही प्रमुख धरणं आहेत याच्यावरती काही महत्त्वाचे धरणं आहेत गोदावरी नदीवरती। तर गंगापूर एक धरण आहे आणि जायकवाडी हा एक धरण आहे गोदावरी नदीवर। आणि त्याच्या व्यतिरिक्त असे बरेच काही नद्या धरणं आहेत ज्या की गोदावरी नदीच्या उपनद्यांवरती आहे। उदाहरणार्थ प्रवरा वगैरे याच्यावरती भरपूर असे धरणं आहेत, भंडारदरा वगैरे, ते गोदावरीच्या उपनद्यांवरती आहेत, ते पण मी तुम्हाला सांगेन। त्याच्या अगोदर बघा, प्रमुख धरणे कोणते? गंगापूर। गंगापूर एक असा धरण आहे, तो भारतातील एकमेव मातीचा धरण म्हणून ओळखला जातो, गंगापूर, आणि तो धरण नाशिक जिल्ह्यामध्ये आहे। लक्षात ठेवा, परत एकदा सांगतो, गंगापूर हा जो धरण आहे हा भारतातील पहिला मातीचा धरण आहे, गोदावरी नदीवर आहे आणि तो कोणत्या ठिकाणी आहे? तर तो आहे नाशिक जिल्ह्यामध्ये। अशा प्रकारे ही गोदावरी नदी आहे। शेवटी गोदावरी नदी काय होते? तर पूर्वेकडे वाहत जाते, पश्चिमेकडून पूर्वेकडे गोदावरी नदी वाहत जाते। आपण स्टार्टिंगला सांगितलं मी, पूर्ववाहिनी नद्या कोणत्या, पश्चिमवाहिनी नद्या कोणत्या, हे नद्यांचे प्रकार बघितले आपण। त्याच्यामध्ये बघा, गोदावरी नदी काय करते? पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत जाते। ओके, आणि त्याच्यानंतर ती कोणकोणत्या राज्यामधून वाहते ते पण आपल्याला इम्पॉर्टंट आहे। तर ती सुरुवातीला महाराष्ट्राला वाहते, महाराष्ट्रामधून वाहते, नंतर कर्नाटकमधून वाहते, नंतर तेलंगणामधून वाहते आणि आंध्र प्रदेशामधून वाहत जाऊन
शेवटी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. काय होतं बघा, बंगालच्या उपसागराला जाऊन गोदावरी नदी मिळते. तर एकंदरीत गोदावरी नदीवर जर तुम्हाला पोलीस भरतीला किंवा तलाठीला किंवा इतर स्पर्धा परीक्षेला जर कोणताही प्रश्न आला तर या चार्टच्या बाहेर येऊ शकणार नाही. बहुतेक एखादा प्रश्न बाहेर पण येऊ शकतो, परंतु तुम्ही जर एवढं जरी केलं, गोदावरी नदीबद्दल माहिती जरी एवढी कंप्लीट करून घेतली तरी भरपूर होऊन जाणार आहे. ओके, सर्वात मोठे खोरे, नदी खोरे जर महाराष्ट्रातील विचारलं तर गोदावरी नदी खोरे आहेत. गोदावरी नदीचा उगमस्थान विचारलं तर ब्रह्मगिरी, सह्याद्री पर्वतामध्ये, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये. त्याच्यानंतर कोणकोणत्या डोंगर रांगांना वेगळं करते गोदावरी नदी, तर सातमाळा अजिंठा डोंगर रांगा आणि हरिश्चंद्र बालाघाट या 2 डोंगर रांगांना वेगळी करते. त्याच्यानंतर कोणकोणत्या जिल्ह्यातून वाहते, तर नाशिक जिल्ह्यातून वाहते, नगर जिल्ह्यातून वाहते, औरंगाबाद जिल्ह्यातून वाहते, जालना जिल्ह्यातून वाहते, बीड जिल्ह्यातून वाहते, परभणी आणि नांदेड जिल्ह्यातून वाहते. महाराष्ट्रातील सर्वात जास्त जिल्ह्यामधून वाहणारी नदी म्हणून गोदावरी नदी ओळखली जाते. शिवाय महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी म्हणून पण गोदावरी नदी ही ओळखली जाते. महाराष्ट्रात गोदावरी नदीची एकूण लांबी आहे 1465 किलोमीटर, पैकी महाराष्ट्रामध्ये ती आहे 732 किलोमीटर. त्याच्यानंतर प्रमुख ज्या काही उपनद्या आहेत त्या आहेत दारणा, प्रवरा, सिंदफळा, दुधना, मुळा, कुंडलिका, शिवनी, दक्षिण पूर्णा, प्राणहिता, इंद्रावती आणि कादवी हे काय प्रमुख उपनद्या आहेत. त्याच्यानंतर महाराष्ट्रात मध्ये गोदावरी नदीवरील गंगापूर हा जो धरण आहे हा पहिला मातीचा धरण आहे आणि तो धरण एकंदरीत नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. भारतातला पहिला मातीचा धरण म्हणून आणि गोदावरी नदीवरती आहे. त्याच्यानंतर जायकवाडी हा एक धरण आहे, हा बहुउद्देशीय धरण आहे. याच्यामध्ये वीज निर्मिती केली जाते, याच्यामध्ये पाणी पुरवठा, शेतीसाठी पाणी पुरवठा केला जातो, मत्स्य व्यवसाय केला जातो, भरपूर काही बहुउद्देशीय प्रकल्प म्हणून जायकवाडी प्रकल्प सर्वात मोठा आहे. त्याच्याबद्दल आपण पुढे माहिती घेणारच आहोत. त्याचपूर्वी तर गोदावरी नदी ही अशी नदी आहे, ही पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत जाते आणि महाराष्ट्रातून कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश या 4 राज्यामधून वाहते आणि शेवटी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. डन. एवढं पाठ करून घ्या, बाकी आपण पुढच्या वेळेस बघूया.